तर काय करू आपण स्किपिंग आहे ना आपली, त्याला आपण हँडल बसू राहिलो. कारण या जुन्या स्किपिंगला, मोठ्या स्किपिंगला आहे हँडल आपल्याला, पण छोट्या स्किपिंग कसं असं हातात धरलं ना तर हे पूर्ण बोट हे ताण होऊ राहिला. असं हँडल पकडलं ना तर टेन्शन नाही राहत, पूर्ण डायरेक्ट दोरी भिंती. बरोबर कापरे? नवीन आहे त्याला ग्राउंड 2 टाइम केलं पाहिजेत का 1 टाइम केलं पाहिजे, लय पोरांचा प्रॉब्लेम तोच राहतो. नवीन नवीन कसं रनिंगचं माहीत नसतं आपल्याला. आणि तर आज आहे आपला 365 दिवस चॅलेंजचा 268 दिवस आहे. तर चला ग्राउंडकडे आलो, पण 6 वाजले, पण आज लय अंधार पडला, करण पण आधीच आलाय आपल्या. तर आज इथून पुढं आता हिवाळा चालू होईल. आता हळूहळू जसं जसं हे होईल, काय म्हणते ना, जसं दिवस जाईल तसं तसं अंधार पडत जाईल. आता बघा 6 वाजले, 6 वाजता अंधार आहे बघा पूर्ण. नाही तर एरी काल परवा उजेड होता 6 वाजता. तर असे हे बघा, कारण आपल्या आधी आला, वॉर्मअप करू राहिला बघा. तरी बरं लाईट बीट लावली म्हणून इथं ओके. अजून एक लाईट लावला आणि एकदम उजेड पडून बघा. पलीकडे एक लावला, इकडे एक लावलेला आहे. इकडचा एक लावला असताना तर एकदम जबरदस्त झालं असतं. पण इकडं आहे, इथं लावू शकतो. इकडं नाही ना, आपल्या इकडं उजेड नाही येत. पण आपण काय तवरक आपलं वॉर्मअप हे करूच तर तवरक उजेड होऊन जातो. तर चला. कधी आला? 5-10 मिनिट. पाय आपण स्ट्रेच करू इथं आणि वॉर्मअप चालू करू. वॉर्मअप झाला का रे? केला तर चला. जाऊ का पुढच्या? वॉर्मअप झाला कंप्लीट आता आपला. करण गेला
आणि आपण काय करणार आहे, आपण या साईडनीच इथंच रनिंग जॉगिंग करणार आहे. कारण पुढं जाऊन आला तर आपण इथूनच रोडपर्यंत जाऊ, रोडपासून परत रिटर्न येऊ, असे 1-2 राऊंड मारू, आपलं जॉगिंग कंप्लीट करू. तर चला. झाली आहे कंप्लीट आता आपली. तर आपल्या एक मित्राने काल मेसेज केला होता, नवीन आहे, त्याला ग्राउंड 2 टाइम केलं पाहिजेत का 1 टाइम केलं पाहिजे. लय पोरांचा प्रॉब्लेम तोच राहतो. नवीन नवीन कसं रनिंगचं माहीत नसतं आपल्याला, आणि किती पाळायचं काय पाळायचं हे पण कॅल्क्युलेशन नसतं. पण तरी एक सांगतो, तुम्ही जर ह्याच्या आधी रनिंग केलीच नसेल, नवीन असला तुम्ही, तर काय करायचं, कधी पण स्टार्टिंगला 1 टाइम तुम्ही हे करा, रनिंग करा. रनिंग 1 टाइम करा. बाकी पण तुमच्या आधी एक सांगितलं तुम्हाला, वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग सगळ्यात कंपल्सरी, ते फिक्स करून द्या. तुम्ही भले वर्कआउट कोणता करा, पण हे 2 परमानंट चिटकून द्यायचं. कारण ह्यानी काय होतं माहिती, वॉर्मअपनी काय होतं, आपली बॉडी पूर्ण लूज असते, एकदम ॲक्टिव्ह कंडिशनमध्ये येते रनिंगमध्ये. मग त्याच्यामुळं काही इंजुरी काही होत नाही. आणि आपण वर्कआउट केला किंवा रनिंग केली कोणती पण, तर त्याने काय होतं, आपले मसल एकदम टाईट होऊन जाते सगळ्या. तर त्याला काय करावं, लूज करायचं. लूज नाही केलं तर परत आपल्याला एकतर मसल पेन होतो, नाहीतर क्रॅम्प येतो, नाहीतर अशी कोणती हे इंजुरी होऊन जाते मेजर, तर तुम्ही स्ट्रेचिंग नाही केल्यावर. तर हा फंडा आहे. त्याच्यामुळं नवीन पोरांनी काय करायचं, हे 2 गोष्टी तर कंपल्सरी, म्हणजे कंटिन्यू आपण तर करतो, जे सिनियर ते पण करते आणि जे नवीन नवीन ते पण करते. तर ह्याने काय करायचं, 2 गोष्टी करायच्या. स्टार्टिंगला रनिंग हळूहळू पळायचं. कारण पोरांचा काय भ्रम आहे एक, जास्त फास्ट पळलं तर जास्त स्टॅमिना वाढतो. ही गोष्ट चुकीची आहे. तुम्ही काय करा, नवीन असला तर पहिले स्टार्टिंगला तुमचं टार्गेट काय 1600 मीटर. 1600 मीटर असलं ना, तर पहिले 3 किलोमीटर सवय लावायची हळूहळू. पहिले 1 किलोमीटर स्लो जा, महिनाभर हळूहळू एक दिवसाआड 3 किलोमीटर पळायचं. मग नंतर दुसरा वर्कआउट करायचा, 3 किलोमीटर पळायचं, दुसरा वर्कआउट करायचा. असं हळूहळू करून बॉडीला सवय लागली पाहिजे 3 किलोमीटर पळायची. जेवढं टार्गेट आहे त्याच्यापेक्षा डबल नाही. तर मग नंतर काय करायचं, पोरं काय करते, एक एक्सरसाइज एक कंटिन्यू तीच करत राहते. दररोज आले 1600 मारणार, वर्कआउट करणार, चालणार, वर्कआउट 1600 मारणार, वर्कआउट करून जाणार. हे असं नाही करायचं. आज लेग वर्कआउट आहे तर कधी अप्पर बॉडीचा, कधी स्पीड वर्कआउट, कधी वेगवेगळे वर्कआउट घ्यायचे. कारण की आपण करतो, पण आपल्या इथे काय, आता पाऊस चालू आहे त्याच्यामुळं दुसरीकडे जागाच नाही, आपल्याला ग्राउंड नाही अवेलेबल. तुम्हाला ग्राउंड असलं तुम्ही करू शकता. त्याच्यामुळे आपण इथं प्लॉटिंगवरच ॲडजस्ट करतो. पण इथं कसं, इथं जर आपण ड्रिल वर्कआउट किंवा स्प्रिंट वर्कआउट केलं तर पायाला फटके बसते, शिन पेन किंवा हिल पेन व्हायची शक्यता असते. त्याच्यामुळे आम्ही इथं सहसा जास्त करत नाही. नॉर्मल इझी रनिंग करतो आम्ही. तर ही गोष्ट नक्की बिगनरनी लक्षात ठेवा. तर चला, आजचा वर्कआउट काय ते बघू. स्ट्रेचिंग करतो तू आता स्किपिंग करायचं नाही नाही करतो स्ट्रेचिंग. हा, पायाला मालिश केली कधी नाही, पाय कधी गरम पाण्यात बुडिले नाही. इथून फक्त रनिंग, फक्त सकाळी आठवत तुला. आणि त्यावर म्हणून पाय दुखू राहिले. आपण लोकांना सांगू राहिलो, त्यात तू पूर्ण रूल फॉलो न करू आला.
त्या दिवशी बघा थोडी आपण 40 किलोमीटर रनिंग केली, पण त्या दिवशी फक्त ठीक आहे गुडघा दुखला, आपण लिमिटपेक्षा जास्त केलं, पण दुसऱ्या दिवशी आपण कव्हर झालो. का बरं? तुम्हाला 10 वेळेस सांगितलं, स्ट्रेचिंग आणि वॉर्मअप सगळ्यात कंपल्सरी करतो आपण त्या गोष्टीमुळं. आणि तो नाटकच चालू आहे, हे दुख ते दुख ते दुख. काय करू, थोडंसे लेग फ्री करू, थोडंसं नी मध्ये चमक निघत होती आपली, थोडंसं लेग स्ट्रेस एक्सरसाइज करू आपण. तर चला हळू मार, लेग शफल कर, मागं पुढं एका जागेवर नको मारू. हां देवा देवा. आज रडकुंडी जीव. आपण स्क्वॉट मारले हळूहळू, कारण की नी पेन करत होता. कधी पण आपण एक्सरसाइज झाली कोणती पण हार्ड, ते नी पेन होत असला 2-3 दिवस रेस्ट करायचं आणि तिसऱ्या दिवसापासून हळूहळू चालू करायचं. कारण की आपण 2 दिवस एकदम नॉर्मल रनिंग केली, तिसऱ्या दिवशी थोडंसं लांब गेलो, आणि आता थोडं स्टार्टिंगला चमक निघत होती, पण तरी आपण स्क्वॉट वर्कआउट केला वेट घेऊन, तर मग आता ओके झालं नाही बघा. हाच फंडा असतो. असं टेक्निकनी थोडंसं हे करणं लागतं, कारण त्या दिवशी जर केली असती अजून इंजुरी वाढली असती. त्याच्यामुळे लक्षात द्या, स्ट्रेचिंग फुल करा, आणि तुम्हाला कोणती इंजुरी झाली तर डायरेक्ट त्याच्यावर वर्कआउट नाही करायचा. 1-2 दिवस रेस्ट करायचा, मालिश करायची, मग हळूहळू वर्कआउट वाढवायचा तसा. तर चला, काय स्क्वॉट नाही मारले का?
मार वाटते चल. लय वाचवला पाय. बॅग मध्ये उचक ना ती बॅग घे. वरची चेन उघड. पटकन ते माणूस यायच्या आधी काप. चोरा चोरी धंदे बंद करा भाऊ. तर काय करू आपण स्किपिंग आहे ना आपली त्याला आपण हँडल बसू राहिलो. कारण की जुन्या स्किपिंगला मोठ्या स्किपिंगला आहे हँडल आपल्याला. पण छोट्या स्किपिंग कसं असं हातात धरलं ना तर हे पूर्ण बोटं हे ताणून राहिला. असं हँडल पकडलं ना तर टेन्शन नाही राहत. पूर्ण डायरेक्ट दोरी भिंती. त्याच्यामुळे आपण हँडल बसवलं. तर चला कारण कापू राहिला बरोबर काप रे. तर आता कारण का हे कापू राहिलं तर आपण काय करू आपलं नेक्स्ट वर्कआउट सपाटे. तर सपाटे मारू आता चला. कोणती मी गोष्ट स्टार्टिंगला जमत नाही हळूहळू केलं तर मग ती जमते. तर पहिले आपण डिप्स मारायला 10 डिप्स मारायला जीवार येत होतं. मग आपण साधे डिप्स मारले. मग आता हे सपाटी चालू केले. पहिले आपण कसे मारत होतो उभं राहू. पहिले हातात ताकदच नव्हती. आता हळूहळू वाढली. तर चला आज आपण काय केलं स्क्वॉट मारले. आपण थोडे बेसिकच मारले कारण की गुडघ्यामध्ये चमक निघत होती आपली. त्याच्यामुळे आपण बेसिक फक्त मारले. त्याच्यानंतर आज स्किपिंग नाही मारली कारण की काल आपण 1000 मारले एखादा. पण आता आज नाही मारली. आज फक्त जोर मारले सपाटे. आता काय करू
ॲप्स मारू आणि मग फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. झालं का तू ॲप्स मारले का कर. चल मग आता काय करू, ॲप्स मारू आता आणि मग स्ट्रेचिंग करू. चला. तर ॲप्स वर्कआउट मारले आपण. ॲप्सचे 25-25 4 सेट मारले बेसिकमध्ये. या एक्सरसाइजने इथं फरक पडतो फक्त वरच्या पोश्चरमध्ये, खालच्या ह्याच्यात नाही पडत अजून. खालच्या याला दुसरी एक्सरसाइज आपली जी आपण मारतो, आपण गुडघ्याला नीट टच करून मारतो ना, त्याने इथं खाली फरक पडतो. तर चला स्ट्रेचिंग. तर आपली स्ट्रेचिंग झाली कंप्लीट. कधी पण काय करायचं
स्ट्रेचिंग केले ना लेग फ्री करून घ्यायचे, कारण की जे मसल असते ना आपली स्ट्रेच झाली ते एकदम लूज होऊन जाते, फ्री होऊन जाते. त्याच्यानंतर आपल्याला कोणता क्रॅम्प किंवा मसल इंजुरी होत नाही. आणि त्याच्यानंतर थोडंसं 1 ते 1.5 मिनटं मेडिटेशन केलं तर थोडंसं पूर्ण बॉडी क्लिअर होऊन जाते आपली आतून, माइंड पूर्ण. तर चला, सर्दी झाल्यावर वाटू राहिलं राव, थोडं घसा आणि हे दुखू राहिलं थोडा. काल वाफ घेतली होती आपण. तर चला आता परत गेल्यावर परत वाफ घ्यायला लागेल आपल्याला थोडंसं, तर रिकवर होऊन जाईल आपण. चला. चला निघू आता. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर भेटू नेक्स्ट टॉपिकला नेक्स्ट व्हिडिओसोबत. जय हिंद, जय भारत.